जळगाव जामोद तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने मोठा कहर केला आहे। अवघ्या एका तासाच्या थैमानात शेकडो एकरांवरील केळी बाग जमीनदोस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून मदतीची मागणी होत आहे। रोहिणी नक्षत्र सुरू असतानाच जळगाव जामोद तालुक्यात रविवारी सकाळी आलेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे। तुळजा तरोडा, सुनगाव, जामोद आणि जळगाव परिसरातील केळी तसेच संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सकाळच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने परिसराला झोडपून काढले। विशेषतः केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला। तयार अवस्थेतील केळीची झाडे मोडून पडली असून अनेक ठिकाणी घडांसह संपूर्ण बागा जमीनदोस्त झाल्या आहेत। 6 महिन्याच्या मेहनतीनंतर हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यादेखत नष्ट झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत। अवघ्या एका तासात होत्याचे नव्हते झाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान नुकसानग्रस्त भागाचा तातडीने पंचनामा करून पीक विमा आणि आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। ही केळी कटनवर आलेली होती, गोंडे वगैरे पडलेले होते, पण निसर्गाच्या माऱ्यामुळे शेतकऱ्याचे जे नुकसान होते ते प्रत्यक्षदर्शनी आहे। आणि अशाच प्रकारे सुनगाव परिसरामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे केळी पिकाचे बरेचसे नुकसान झालेले आहे।